नमस्कार. बे एरियामध्ये भाड्याची मालमत्ता सांभाळणं आता पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाहीये, बरोबर ना? दिवसेंदिवस नियम अधिक कडक होत आहेत. तर आज आपण हेच पाहणार आहोत की काही साध्या सोप्या कागदपत्रांच्या मदतीने मोठे धोके कसे टाळता येतात आणि आपली गुंतवणूक सुरक्षित कशी ठेवता येते. ओके, तर सुरुवातच करूया एका धक्कादायक आकड्याने. $20,640 एवढा मोठा दंड, तोही फक्त एका छोट्याशा चुकीमुळे. विचार करा, बर्कलेमधल्या एका मालकाला फक्त नोंदणी करताना एक चूक झाली आणि त्यांना इतका मोठा भुर्दंड बसला. यावरून आपल्याला लगेच कळतं की नियम थोडे जरी इकडे तिकडे झाले ना, तर खिशाला किती मोठी कात्री लागू शकते. खरं तर 2026 मध्ये बे एरियातल्या मालकांना एका विचित्र परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय, ज्याला द स्क्वीज असं म्हटलं जातंय. म्हणजे बघा, एका बाजूला प्रॉपर्टी सांभाळण्याचा खर्च वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला भाड्याचे कायदे इतके क्लिष्ट आणि कडक होत चालले आहेत की दोन्हीमध्ये संतुलन साधताना नाकी नऊ येत आहेत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आजच्या काळात एक छोटीशी चूक किंवा एखादी गोष्ट नजरेआड झाली तर त्याचे किती मोठे आर्थिक परिणाम होऊ शकतात हे आपण आता समजून घेणार आहोत. आणि हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आता फक्त भाड्यातून किती पैसे मिळतात यावर लक्ष देऊन चालणार नाही, तर आपली गुंतवणूक वेगवेगळ्या कायदेशीर धोक्यांपासून कशी वाचवायची याचं व्यवस्थापन करणं हे तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं झालंय. आता येऊया आपल्या विश्लेषणाच्या मुख्य संकल्पनेकडे. कागदपत्र म्हणजे डोक्याला ताप असं आपल्याला वाटतं, पण त्याकडे ओझा म्हणून न पाहता ते आपल्यासाठी एक शक्तिशाली संरक्षण कवच कसं बनू शकतं हे आपण आता पाहूया. तर हे संरक्षण कवच म्हणजे नेमकं काय? ही कागदपत्रांची एक अशी परिपूर्ण सिस्टीम आहे जी आपल्याला कायदेशीर अडचणी, मोठे आर्थिक दंड आणि भाडेकरूंशी होणाऱ्या वादांपासून वाचवते. थोडक्यात काय, तर मनःशांती देणारं एक महत्त्वाचं साधन. ठीक आहे, संकल्पना तर छान आहे, पण हे कवच बनवायचं तरी कसं? चला तर मग भाडे कराराच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय करायला हवं ते पाहूया, एक एक करून. सगळ्यात आधी या कवचाचा पाया मजबूत करायला हवा. त्यासाठी काय लागतं? तर 2026च्या नियमांनुसार अपडेट केलेला भाडे करार, सरकारने अनिवार्य केलेली सगळी प्रकटीकरणं आणि रेंट कंट्रोलमधनं सूट असेल तर त्याची योग्य नोंदणी, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या शहराच्या नियमांनुसार जी काही नोंदणी करायची आहे ती पूर्ण करणं. आता ही स्लाइड फारच इंटरेस्टिंग आहे. इथे बघा, नियम एका शहरातून दुसऱ्या शहरात किती बदलतात. ओकलँड, बर्कले, एमरीवल, प्रत्येक शहराचे स्वतःचे नियम आहेत आणि त्यांचं पालन नाही केलं तर त्याचे परिणामही वेगवेगळे आणि गंभीर आहेत. कुठे भाडेवाढ अवैध ठरते तर कुठे भाडेकरू भाडंच थांबवू शकतात. त्यामुळे स्थानिक नियम माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि हाच मुद्दा इथे परत एकदा अधोरेखित होतोय. बे एरियातले मालक सर्वात मोठी चूक काय करतात माहितीये? त्यांना वाटतं की राज्याचे नियम पाळले की झालं, पण तसं नाहीये. खरं तर स्थानिक नियम म्हणजे तुमच्या शहराचे नियम हे नेहमीच जास्त महत्त्वाचे आणि जास्त कडक असतात. भाडेवाढीचं उदाहरण घेऊया. राज्य पातळीवर एक मर्यादा आहेच, पण ओकलँड किंवा बर्कलेसारख्या शहरांचे स्वतःचे त्याहून एक कडक नियम असू शकतात. त्यामुळे भाडेवाढीची नोटीस देण्यापूर्वी आपल्या शहराचा नियम काय म्हणतो हे तपासणं शहाणपणाचं ठरतं. आता बोलूया भाडे कराराच्या शेवटच्या टप्प्याबद्दल, म्हणजेच सिक्युरिटी डिपॉझिट. 2026 मध्ये यासाठी नवीन आणि अधिक कडक नियम आले आहेत आणि आता पुरावे सादर करण्याची सगळी जबाबदारी मालकावर आहे. ही नवीन प्रक्रिया समजून घेऊया. भाडेकरू घर रिकामं केल्यावर साफसफाई किंवा दुरुस्ती करण्याच्या आधी घराच्या त्यावेळच्या स्थितीचे फोटो काढणं आता बंधनकारक आहे. मग कपात करायची असेल तर त्याचा लेखी हिशोब द्यायचा आणि 21 दिवसांच्या आत उरलेली रक्कम परत करायची. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त मालकाच्या संरक्षणाबद्दल बोललो, पण आता एका अनपेक्षित फायद्याकडे वळूया. हीच कागदपत्रांची शिस्त भाडेकरूंसाठी एक चांगलं आणि स्थिर वातावरण कसं निर्माण करते ते पाहू. मग प्रश्न असा येतो की या सगळ्या नियमांचा, या कागदपत्रांच्या प्रक्रियेचा भाडेकरूंच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? आणि याचा परिणाम खूप खोलवर होतो. ही आकडेवारी बघा. घर मालकांच्या तुलनेत भाडेकरूंना नैराश्य, लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका 1.5 पटीने जास्त असतो. हे आकडे आपल्याला विचार करायला लावतात. म्हणजे बघा, सगळं कसं जोडलेलं आहे. एका बाजूला मालकासाठी कागदपत्रांचं हे संरक्षण कवच आहे, पण दुसऱ्या बाजूला तेच कवच भाडेकरूंना एक प्रकारची स्थिरता आणि सुरक्षितेची भावना देतं. जेव्हा नियम स्पष्ट असतात, प्रक्रिया पारदर्शक असते, तेव्हा त्यांचा ताण आपोआप कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं. किती महत्त्वाचा फायदा आहे हा.
आणि याचा थेट व्यावसायिक फायदाही आहे. एक स्थिर आणि कमी तणावात असलेला भाडेकरू जास्त काळ टिकतो. याचाच अर्थ वारंवार भाडेकरू बदलण्याचा खर्च वाचतो आणि घर रिकामं राहिल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान हिटळतं. चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण एक स्पष्ट कृती योजना पाहणार आहोत जी मालमत्ता मालक आजपासूनच अंमलात आणू शकतात. ही एक छोटीशी पण महत्वाची चेकलिस्ट आहे. या प्रश्नांची उत्तरे देऊन मालक लगेच तपासू शकतात की ते नियमांचं पालन करत आहेत की नाही आणि कुठे धोका आहे. आपला भाडेकरार अपडेटेड आहे का, शहरात नोंदणी केली आहे का, भाडेवाढ नियमात आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. आणि अजून एक फायदा म्हणजे जेव्हा भाडं, खर्च, दुरुस्ती या सगळ्याच्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात तेव्हा वर्षाच्या शेवटी टॅक्स भरायची प्रक्रिया खूपच सोपी, जलद आणि कमी त्रासाची होते. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? फक्त 3 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. 1. आपले स्थानिक नियम जाणून घ्या. 2. प्रत्येक गोष्टीची कागदोपत्री नोंद ठेवा, कारण तेच आपलं संरक्षण आहे. आणि 3. स्थिर भाडेकरू म्हणजे स्थिर गुंतवणूक. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, की तुमची कागदपत्र खरोखरच तुमच्या गुंतवणुकीचं संरक्षण करत आहेत का? कागदपत्रांना डोक्याला ताप न समजता ते आपलं सर्वात मोठं आणि महत्वाचं साधन आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.